सिंधू नदीचं पाणी तोडणं, पाकिस्तानी नागरिकांची देशातून हकालपट्टी करणं अशा कूटनीतिक मार्गांचा अवलंब करूनही पाक सुधारण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे पहलगामचा हिशोब चुकता करताना पाक व्याप्त काश्मीर हिसकावून घेण्याची नामी संधी भारताला चालून आली आहे। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारत पाकमधील संभाव्य युद्धाचे ढग बघायला मिळत आहेत। भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पीओकेतील लोकांची गाळण उडाली। पाकव्याप्त काश्मीरमधील शाळा बंद केल्यात, मदरशांना 10 दिवसांसाठी टाळं लावलंय। अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करूनही ठेवण्याचे आदेश पाकिस्तानच्या लष्करानं स्थानिकांना दिले। युद्ध झालं तर जीव वाचवण्यासाठी लोकांनी बंकरही तयार ठेवले। जब जंग होगी तो इंशाल्लाह हम अपनी फैमिली सेव कर लेंगे। बैंकर हमने बनाए हुए हैं, इसमें सेव हो जाएंगे। ठीक है, हमारी फैमिलियाँ यहाँ सेव हो जाती हैं। हम थोड़ा सा ये जो चादरों वाले मकान हैं इनमें हम सेव नहीं होते। शेलिंग जब होती है फिर इन दीवारों में घुस जाते हैं। तो मोर्चे का ये है कि हम इसमें घुस जाते हैं, शेलिंग वगैरह इसमें नहीं आती। बच्चे सेव हो जाते हैं, हमारी फैमिलियाँ सेव हो जाती हैं। पाकव्याप्त काश्मीर सध्या इस्लामाबादच्या अधिपत्याखाली आहे। भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी पाककडून पीओकेतील जमिनीचा वापर केला जातो। त्यामुळे दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही लष्कराला फ्री हँड दिलाय। त्यामुळे आता भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पीओके हा मूळ जम्मू आणि काश्मीरचा अविभाज्य भाग। एकूण क्षेत्रफळ सुमारे 78,114 चौरस किलोमीटर। या प्रांताच्या सीमा भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि सोबतच चीनशी जोडलेल्या आहेत। 1947 मध्ये फाळणी वेळी जम्मू आणि काश्मीरचे राजा हरी सिंग यांनी भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। यानंतर पाक समर्थित कबायली आणि सैनिकांनी काश्मीरवर हल्ला केला। युद्धविरामानंतर काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला, जो पीओके म्हणून ओळखला जातो। पीओकेला म्हणायला स्वायत्त दर्जा आहे, पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या सरकारच्या नियंत्रणाखाली। पीओके मध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन, स्वातंत्र्याची कमतरता, पाकिस्तानच्या सैन्याच्या दडपशाहीबद्दल तक्रारी। ही शक्यता खूप आहे, कारण काय की पहिल्यापासून चीनचं पाकिस्तानशी जे नातं झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना काराकोरममधनं अरबी समुद्रापर्यंत रस्त्याची आवश्यकता वाटलेली आहे पहिल्यापासून। आणि तो जो रस्ता त्यांनी जो हे केला आहे तो पीओकेमधनं जातो। आणि पीओकेमध्ये आता त्यांनी ज्याला BRI-मधनं जे हा जो नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर काढलेला आहे तो सुद्धा पीओकेमधनं जातो। त्यामुळे चीन पीओके संबंधी अर्थातच खूपच जागरूक आहे। आणि पीओकेत काही अशी मोठी काही गोष्ट झाली तर साहजिकच चीन त्याच्यावरती काहीतरी आक्षेप घेईल। गेल्या दीड वर्षापासून भारतानं चालवलेल्या वातावरण निर्मिती अंती पाकव्याप्त काश्मीरचं लक्ष आता विनाशायस टप्प्यात आलंय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्येच रचला गेल्यामुळं आता हा भागच भारतात विलीन करण्याचं निमित्त मिळालंय। त्यामुळं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची यापेक्षा नामी संधी भारताला मिळणार नाही। पाकव्याप्त काश्मीर हिसकावून पाकिस्तानला मोठी किंमत चुकवायला लावण्याची संधी भारताला चालून आली आहे। निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या प्रधानमंत्री सरकार घ्यायला पाहिजे। आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो, अरे त्या पाकिस्तानला चिरडून टाकायला पाहिजे। या आतंकवादामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आतंकवादी पोचल्यामुळे भारताच्या अर्ध्याच्या वर सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला झाला त्या ठिकाणी जातो। त्या पीओकेमध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बिंदास आतंकवादी घुसतात। एकदाचा पीओके खतम करून टाका ना आणि पाकिस्तान पीओकेला ताब्यात घ्या, मग बाउंड्री करा। देशामुळे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही। आता कुठेतरी ही निर्णायक लढाई, निर्णायक युद्ध आपल्याला आहे, कारण यांनी यावेळेस
आपल्या अस्तित्वाला कुठेतरी चॅलेंज केलं आहे, आपल्या अस्मितेला कुठेतरी चॅलेंज केलेलं आहे. आणि आता ही लढाई आपल्या अस्मितेची आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि आता कुठेतरी या देशाची मागणी आहे, देशातील 130 करोड नागरिकांची मोदीजींना प्रार्थना आहे, विनंती आहे की आता POK या भारताचा अभ्यंग अंग झाला पाहिजे. POK आता भारतात आला पाहिजे. पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कुरापतखोरीचा भारताला कधीतरी कायमचा हिशोब करावाच लागणार आहे. पहलगामच्या नृशंसक हत्याकांडावरून पाकिस्तानकडून भारतानं मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सहानुभूती आणि समर्थनही संपादन केलंय. दहशतवादाला सदैव बळ देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला कायमचा स्मरणात राहील असा धडा शिकवण्यासाठी भारत कोणती खेळी खेळणार याविषयीची उत्कंठा आता वाढलेली आहे. अर्थात युद्ध केल्याशिवाय पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचं लक्ष्य भारताला साध्य करता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.